अमरावतीत नवनीत राणा यांच्या उमेदवारीवर आता सस्पेन्स वाढलाय। अमरावतीची जागा ही भाजपच लढवणार असं नेते सांगतात, मात्र उमेदवार कोण हे मात्र सांगत नाहीत। नवनीत राणांना उमेदवारी मिळणार का याबाबत आता सस्पेन्स निर्माण झालाय। आता तर अमरावतीसाठी भाजपमधून इतर इच्छुकांची नावं देखील समोर आली। अमरावतीत भाजपचा उमेदवार कोण असा प्रश्न निर्माण झालाय। काही दिवसांपूर्वी नवनीत राणांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात होती, पण आता भाजप नेतेही नवनीत राणांना उमेदवारीची गॅरंटी देताना दिसत नाहीत। अमरावतीची जागा भाजपच लढेल असं नेते ठासून सांगत आहेत, मात्र उमेदवार कोण असेल हे सांगताना दिसत नाहीत। हो, विदर्भातील अमरावतीचा एक जागेचा मोठा प्रश्न आहे। सगळ्यांना उत्सुकता आहे, काय स्टेटस आहे सध्या? अमरावती जागा ही भाजपकडे आहे आणि लवकरच उमेदवार जाहीर होईल। भाजपच्या चिन्हावर उमेदवार असेल तिथे 100% भाजपचाच उमेदवार लढणार आहे। भाजपनं नवनीत राणांना पर्याय म्हणून काही नावांचा विचार सुरू केल्याचं सांगण्यात येतंय। अमरावतीचे भाजप पदाधिकारी सिद्धार्थ वानखेडे यांच्या नावाची चर्चा आता सुरू झाली। सिद्धार्थ वानखेडे नौखे उमेदवार असले तरी ते चांगली लढत देतील असा भाजप नेत्यांचा अंदाज आहे। भाजपने अमरावतीची जागा आपल्याकडे असल्याचं जाहीर केल्याने यावर शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यावर काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण अमरावतीसह राज्याचं लक्ष लागलेलं आहे। अमरावती लोकसभा मतदारसंघात बच्चू कडू यांची काही तक्रार असेल तर ती सोडवली जाईल असं आश्वासनही भाजपनं दिलं। काही मतभेद होत असतात, बच्चू कडूंची मतभेद झाले असतील, अडसुळांचे मतभेद झाले असतील, पण एक विषयाकरता सारे एक आहोत। मोदींच्या पाठीच्या मागे राहण्याचा बच्चू कडू साहेबही त्या ठिकाणी प्रयत्न करतील, अडसूळजी प्रयत्न करतील, कुठलेही जे अमरावतीकर आहेत तेही प्रयत्न करतील। निवडणूक जशी जशी जवळ येत चालली आहे तशी तशी नवनीत राणांची उमेदवारीची शक्यता मावळत चालली आहे। नवनीत राणांचं नाव स्पर्धेत मागं पडत चालल्यानं राणा समर्थकांची अस्वस्थता वाढली आहे। राणांच्या उमेदवारीसाठी आता फडणवीस हेच एकमेव तारणहार आहेत असं सांगितलं जाऊ लागलंय। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।